रस्त्यापासून वेगवेगळ्या प्रश्नामध्ये तुम्ही आवाज त्या ठिकाणी उठवता। या तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकरी बांधवांच्या कांद्याच्या उत्पादनासाठी, कांद्याच्या बांधवांसाठी तुम्ही काय करणार आहे? तर पुढच्याच आठवड्यामध्ये आपण सगळ्या चाकण आणि चाकणच्या पंचकृषीमध्ये महाराष्ट्रातलं एक मोठं कांदा जन आंदोलन त्या ठिकाणी मित्रांनो उभं करणार आहे। शेतकरी राजाला, बळीराजाला, शासन दरबारपर्यंत त्याचा आवाज त्या ठिकाणी गेला पाहिजे। ही भावना आणि भूमिका आपल्या खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या, आमच्या संचालक मंडळांच्या आणि उद्याच्या काळामध्ये या खेड तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये जो जो काही प्रश्न निर्माण होईल त्या सगळ्या प्रश्नावरती मनापासून काम करण्याचे आणि ठामपणाने भूमिका घेण्याचं काम आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी करणार आहे। राजू शेठ, दुर्दैवानं मला ह्या जिल्हा परिषद गटामध्ये सदस्य व्हायचं होतं। आमच्या अशोकदादांची इच्छा होती किंवा विजयभाऊ तुम्ही या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद सदस्य आले पाहिजे, परंतु आता इथं महिलेची जागा निघाल्यामुळे मला शेजारच्या मतदारसंघात जावं लागलं। तिथल्याही त्या जनतेने मला मोठ्या मताधिक्याने निवडून दिला, पण आता मात्र मी भूमिका अशोकदादा माझी अशी आहे की दोन्ही जिल्हा परिषद मतदारसंघ माझ्या दृष्टीने सारख्या आहेत। याही भागातल्या लोकांनी माझ्यावरती प्रेम त्या ठिकाणी केलं आणि उद्याच्या काळामध्ये या खेड तालुक्याच्या राजकीय सामाजिक विनामध्ये काम करत असताना या दोन्ही जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये खेड तालुक्याच्या पूर्व भागामध्ये प्रत्येक गावाने भागाला न्याय देण्याचं, मदत करण्याचं काम मी त्या ठिकाणी करणार आहे। तुम्ही मित्रांनो महिना दीड महिन्यामध्ये बघितलं असेल की जिल्हा परिषदेमध्ये खेड तालुक्याचा गटनेता म्हणून मला काम करायची संधी मिळाली आणि जिल्हा परिषदेमध्ये या तालुक्याचा आवाज बुलंद करण्याचं काम, जे योग्य आहे ते योग्य आहे आणि जे अयोग्य आहे ते अयोग्य आहे, तिथं आवाज उठवण्याचं काम मी गटनेता म्हणून त्या ठिकाणी करतोय। आताशी महिना दीड महिना झाला, उद्याच्या पुढच्या 5 वर्षाच्या काळामध्ये या तालुक्याच्या धोरणात्मक आणि विकासात्मक प्रक्रियेमध्ये या तालुक्याच्या सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी करणार आहे। आज मी शेतकऱ्यांचा सभापती आहे, जिल्हा परिषदेचा गटनेता आणि शेवटी माझी बांधिलकी आणि भावना ही लोकांच्यासाठी आहे। या तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसांच्या स्थिती ज्या वेळी परिस्थिती निर्माण होईल, मग तहसीलदार ऑफिस सुद्धा, प्रांत ऑफिस सुद्धा, सर्वसामान्य माणसाला माझ्या बैलगाडा मालकासाठी जे जे करावं लागेल ते करण्यासाठी आम्ही सगळी मंडळी कटिबद्ध आहे। भरभक्कमपणाने तुमच्या बरोबर आहे हा विश्वास द्यायला मी आज या घाटामध्ये या ठिकाणी आलोय। मी अधिक वेळ तुमच्या सगळ्यांचा घेत नाही, आपल्या सगळ्यांचं मनापासून त्या ठिकाणी स्वागत करतो। आमची सगळी ग्रामस्थ मंडळी त्यांना धन्यवाद देतो की अतिशय देखणेपणाने या सगळ्या यात्रा व्यवसाय नियोजनाचं काम करण्याचं काम आपण सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी केलं। पलीकडच्या स्टेजवरती सगळे आता मला अनाउन्सर मंडळी, माऊली शेट्टी सर